नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण आज आहोत सीएसटी स्थानकाच्या बाहेर। या ठिकाणी आंदोलक या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून अशा पद्धतीने आंदोलकांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि याचबरोबर सीआरपीची या ठिकाणी सीआरपीएफची तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कारण आंदोलक वाढत आहेत आणि आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। काल खरं तर फडणवीस सरकारने एक दिवसाचं आंदोलन पुन्हा वाढवण्याची त्यांना मुभा दिली आणि आजच्या या दुसऱ्या दिवशी आंदोलनाच्या या दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की पोलीस सुरक्षा जी आहे या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। सीआरपीएफ जे आहे तैनात करण्यात आले आहेत। सगळीकडे बॅरिकेड लावून आंदोलकांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि असं असताना आपण पाहतोय की आंदोलक हे या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतायत, नारेबाजी करतायत। अख्खं स्टेशन जे आहे सीएसटी स्टेशन हे दणदणलं आहे, घोषणाबाजीने दणाणलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आंदोलकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे आंदोलक हे या ठिकाणी संतप्त भूमिका व्यक्त करत आहेत आणि अशा संतप्त झालेल्या आंदोलकांना आपण पाहतोय की पोलीस आता या ठिकाणी जे सीएसटीच्या समोरचा जो परिसर आहे या ठिकाणी बॅरिकेड लावून जे आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करत आहेत। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे सीआरपीएफची तुकडी आपण पाहू शकतोय। आज पोलिसांनी हा जो परिसर आहे सीएसटीचा जो परिसर आहे हा या ठिकाणी कुठेतरी बॅरिकेड लावून बंद केला आहे। कारण या ठिकाणी रस्ते सगळे बंद करण्यात आले आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की काय कुठून आलात आपण? आम्ही नांदेड परभणी। काय सांगाल तुम्ही? काय कधीपासून इथपर्यंत आहे? आम्ही 4 दिवस झाले इथपर्यंत आलो आणि प्रशासनानं खायची सोय नाही, पाण्याची सोय नाही, राहण्याची सोय, कोणत्याही गोष्टीची सोय आम्हाला केली नाही। आम्ही आज पालीमा चिखलामध्ये राहतोय, तिथे झोपतोय आम्ही आणि शासन प्रशासन कोणी यायला तिथे तयार नाही। पाहतोय की प्रत्येक आंदोलक त्याच्या बोलण्यामध्ये फक्त एक संतप्त भूमिका या ठिकाणी आहे आणि असं असतानाही आपण या ठिकाणी सगळ्या परिसराला पाहिलं तर आंदोलक कुठेतरी या ठिकाणी संतप्त भूमिका व्यक्त करतात आणि अशाच पद्धतीने आंदोलनाची सगळे जे चित्रण आहे, जी परिस्थिती आहे, आम्ही वेळोवेळी महासागरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत।